सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीनं ट्रॅक्टर फिरवून मोठं नुकसान केल्याची घटना 11 फेब्रुवारीच्या रात्री घडली आहे। या घटनेत सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विश्वजित पाटील यांच्या घराशेजारी सुमारे 2 एकर क्षेत्रावर द्राक्षबाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचं पीक आलंय। अवघ्या महिन्याभरात ही द्राक्ष बाजारात जाण्याच्या तयारीत होती, मात्र अज्ञात व्यक्तीनं पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला व संपूर्ण बागेत फिरवून मोठं नुकसान केलंय। या घटनेत अंदाजे 350 ते 400 द्राक्ष झाडांचं नुकसान झालं असून बागेतील लोखंडी अँगल, तारा तसेच ट्रॅक्टरचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। ऐन हंगामात झालेल्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबियांवर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहिदास पावशे, हवालदार दीपक पाटील व शिपाई स्वप्नील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी फिर्यादी पाटील व परिसरातील शेतकऱ्यांना दिलाय। दरम्यान द्राक्षबागेचं नुकसान करण्याचा प्रकार पूर्ववैमनस्य, राजकीय सूडबुद्धी, चोरीचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक शेतीचं नुकसान करण्याच्या उद्देशानं करण्यात आला काय याचा शोध भिलवडी पोलीस घेत आहेत। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। दोषी व्यक्तीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। यावेळी द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील म्हणाले, काबाड कष्टातून उभारलेली द्राक्षबागेचं गेलेलं नुकसान हे दुःखदायक आहे। यामुळे माझं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असं सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।